मॉरिशसचा 2 दिवसांचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. उभय देशांमध्ये 8 करार, ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर उपक्रमाची पंतप्रधानांनी केली घोषणा. वेव्ज परिषदेमध्ये जागतिक माध्यम समूहांचा सहभाग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री आज देशातल्या राजदूत आणि उच्चायुक्तांशी साधणार संवाद. देशभरातल्या छतांवर सुमारे 10 लाख सौरसंच स्थापित करून पंतप्रधान सूर्यघर योजनेनं गाठला महत्त्वाचा टप्पा. अंमलबजावणीत महाराष्ट्राचीही चांगली प्रगती. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या 2025च्या क्रमवारीत पहिल्या 50 शिक्षण संस्थांमध्ये भारताच्या 9 विद्यापीठांचा समावेश. स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेसाठी इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीशी जिओ आणि एअरटेल या कंपन्यांचा करार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कराराचं केलं स्वागत. स्पॅडेक्स मोहिमेअंतर्गत उपग्रहांचं अनडॉकिंग यशस्वी करत इस्रोनं घडवला इतिहास. भविष्यातील महत्त्वाच्या मोहिमांच्या सुरळीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा. पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस TIE मुंबई हॉल ऑफ फेम या पुरस्कारानं सन्मानित. पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर बचाव अभियान संपलं. 346 पोलिसांना वाचवण्यात यश. 50 हल्लेखोर ठार, 28 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या गर्भित इशाऱ्यानंतर अमेरिकेशी अणुकरारावर वाटाघाटी करण्यास इराणचा नकार. राज्यासह देशभरात आज होलिका उत्सवाचा उत्साह. होळी आणि धुळवड साजरी करताना पर्यावरणस्नेही रंगाचा उपयोग करण्याचं आवाहन. आणि नवी दिल्लीत आयोजित जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी. काल 3 सुवर्णपदकांची कमाई. नमस्कार.